नामसंग कीर्तन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली
झालो त्यांचा तिची माझी हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडी सर्व सुख तिची माझी हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष शिवीन आवडी तुका म्हणे शेष शिवीन आवडी वचन न मोडी बोलिले ते तिची माझी हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी श्री संताची या माता चरणावरी श्री संताची या माता साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तिची माझी हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत श्री संत गजानन महाराज या महात्म्याच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा आजचा हा छोटेखानी सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करते श्री दत्तराव लक्ष्मणरावजी बोमशेटे आणि त्यांचे बंधू शिवशंकर लक्ष्मणरावजी बोमशेटे दोन्ही बंधूंनी या एकांतवासात गजानन महाराजांच्या मंदिराची सुंदर अशी उभारणी आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शांतिरूपी नोहे कोणाचा वाईट आणि वाढवी महत्व वडिलाचे कैलासवासी श्रीयुत लक्ष्मणराव गंगारामजी बोमशेटे आपल्या वडिलाचं नाव खरोखरच उज्ज्वल करणारी दोन्ही सुपुत्र आज एकांतवासात मजेदार ठिकाणा गाठून गजानन महाराजासारख्या महात्म्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एवढं मजेदार मंदिर उभा करून एकांतवासातली ही सुंदर अशी साधनेचं ठिकाण संतांची सेवा देवाच्या सेवेपेक्षा विशेष महत्त्वपूर्ण आहे. गजानन महाराजांच्या प्रती असलेली आपली भावना श्रद्धा आज मंदिराच्या उभारणीतून आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठेतून आजचे हे त्यांच्या भावनेचं मूर्त स्वरूप आहे. माझा योग चांगला गजानन महाराज सारख्या महात्म्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. या बोमशेटे परिवाराचं पारमार्थिक असलेलं हे सर्वात मोठं वैभव एका कुटुंबाने एका मंदिराची उभारणी करावी आणि तीही संतांची उभारणी करून सुंदर मूर्ती प्राणप्रतिष्ठा. आम्ही हमेशा सांगतो धंदा कुठला का करीना पोटाला पोटभर खायचं असलं तरी इमानदारीनं करावं लागतं. बोलणं लक्षात येईल का माझं?
धंदा कुठला बी असो, पोटाला जर पोटभर खायचं असेल, कुणाबरोबर बी गद्दारी केली तरी चालेल, पण धंद्याबरोबर नको. काय अहो, मेहुण्या पाहुण्याबद्दल, सासू सासरे, नात्या गोत्याबद्दल एखाद्या वेळेला गद्दारी झाली तरी चालेल, पण धंद्याबरोबर गद्दारी नको. धंदा करायचा म्हणल्यावर कसा केला पाहिजे? अहो कोणता बी करा. हा आता तुम्ही कोणता करायला? गोमातेची सेवा. म्हणजे ज्याचा जो धंदा आहे त्यानं तो कसा केला पाहिजे? शाबास, क्या बात. त्याच्यामध्ये कुणी पाचर मारायला जागा नको. म्हणजे ढिल्या अंगाने धंदा करायचा ना, इमानदारीनं धंदा करायचा. आणि इमानदारी बरोबरच धंद्यात भांडवलदारीची गरज असते. लक्षात येईल का? इमानदारी बरोबरच कशाची गरज आहे? भांडवलदारीची गरज. भांडवल नसेल तर गुंतवणूक करता येणार नाही. कारण गुंतवणुकीसाठी सुरुवातीला काय पाहिजे? भांडवल पाहिजे. फरक हा आहे. विचारसागर म्हणून एक छोटासा निश्चलदासजीचा ग्रंथ, मराठीत आहे, त्याचं भाषांतर. मूळ ग्रंथ हिंदीत आहे आणि त्याचं आपल्या मराठीत भाषांतर केलेलं आहे. त्या विचारसागरामध्ये 3 प्रकारच्या सत्ता सांगितल्या. किती? 3 प्रकारच्या. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. होणारा व्यवहार हा ज्याची त्याच सत्तेत होतो, विषम सत्तेत होत नाही. अवकल्पना करा, झोपताना एखादा माणूस फिल्टर पाण्याचा जग उशाला घेऊन झोपलाय आणि स्वप्नात तहानेनं व्याकुळ झाला. व्यवहार साध्य आहे का? व्यवहार साध्य आहे का? तहानही लागली, पाणी आहे, व्यवहार होतोय का? होत नाही. का? सत्तावय गुण्य, सत्तावय भिन्न म्हणतात त्याला. तहान लागली ती प्रातिभाषिक म्हणजे स्वप्नातील आहे, आणि पाणी व्यावहारिक सत्तेतलं आहे. म्हणून होणारा व्यवहार हा ज्याची त्याच सत्तेत होतो, विषम सत्तेत व्यवहार होत नाही. आता ही कीर्तन, मंदिर, मूर्ती स्थापना, ह्या साऱ्या क्रिया पारमार्थिक क्षेत्रातल्या आहेत का व्यावहारिक क्षेत्रातल्या आहेत का प्रातिभाषिक? आपलं कीर्तन पारमार्थिक क्षेत्रातलं का व्यावहारिक क्षेत्रातलं? शाबास. अहो, आपलं कीर्तन हे पारमार्थिक क्षेत्रातलं अंग आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये व्यावहारिक क्षेत्रातली आटम, कारण होणारा व्यवहार ज्याची त्या सत्तेत होतो, विषम सत्तेत व्यवहार होत नाही. पारमार्थिक क्षेत्रातलं कीर्तन असल्यामुळे पारमार्थिक क्षेत्रातलं भांडवल पैसा आहे का? आणि पारमार्थिक क्षेत्रातलं भांडवल जर पैसा असता तरी मोठ्या मोठ्या उद्योगपतीनं गरिबाच्या वाट्याला परमार्थ येऊ दिला, एकदाच खरेदी करून टाकला असता. आणि लागल तसं गिरायकाला म्हणले असते, तुम्हाला किती पाहिजे? हे छटाकभर दे रे, त्याला छटाकभर परमार्थ, त्याला किलोभर दे, आणि महाग करून सोडला असता. काय? परमार्थ म्हण. म्हणजे पैशावर, पैसा ही व्यवहारातलं काय आहे? भांडवल आहे. व्यवहारातलं भांडवल काय आहे? पैसा ही व्यवहारातलं भांडवल आहे. पारमार्थिक क्षेत्रात पैसा भांडवल आहे का? नाही. पारमार्थिक क्षेत्रातल्या भांडवलाचं नाव भांडवल गाठे तरी विश्वास, भांडवल गाठे तरी विश्वास, भांडवल गाठे तरी विश्वास,
भांडवल काय? विश्वास ही परमार्थातलं भांडवल आहे. तुकोबराय म्हणतात भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, पुढती सोस सेवेचाची. परमार्थातलं भांडवल म्हणजे विश्वास. व्यवहारातलं भांडवल जसा पैसा तसं परमार्थातलं भांडवल विश्वास. आणि कसं असतंय, किरकोळ विक्रेते होलसेल दुकानदाराकडून खरेदी करतात. खेड्यापाड्यातले जे छोटे छोटे दुकानदार आहेत ते होलसेल दुकानदाराकडून माल खरेदी करतात. आणि होलसेल दुकानदाराकडून जेव्हा माल खरेदी करतात त्यावेळेला जी माणसं रोकडनं खरेदी करतात त्यांना दोन गोष्टीचा फायदा आहे. कोणत्या कोणत्या? एक तर माल निकसून घेता येतो, म्हणजे निवडून घेता येतो. खराब असेल बाबूजी हे खराब व्हरायटी वापस करतो, रोख म्हणता येत आहे. म्हणजे आडतीत कमी जास्त असलं तर इथं दुरुस्त करून होलसेल दुकानदाराकडून माल खरेदी करत असताना ज्यांचं कॅश पेमेंट आहे त्यांना मालामध्ये खोट आलेली सहन करायची गरज नाही. तो अजून सांगतात हो बाबूजी माल खराब लागतो वापस. दुसरी गोष्ट, रोकडनं खरेदी असल्यावर चाराने आटाने सूट पण दिल्या जाते का? लागलीच पेमेंट आहे ना, डोकंदुखी नाही. आणि उदारी उसनवारीचा कुटाणा असलाय की हे किती दिवस देतोय का नाही म्हणून त्याच्या व्याजासहित इथं लावून घेतल्या जातं. देताना चाराने आटाने वाढीव भाव दिला म्हणजे 6 महिने लांबविलं तरी व्याजासहित निघून जाते त्याच्यात. म्हणजे एक तर भावात बी सूट नाही, भावात बी सूट नाही, आणि माल बी खराब येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ज्यांची रोकडची खरेदी आहे त्यांना कोणाच्या मनधरण्या करायची गरज नाही. उलट ज्यांची रोकडची खरेदी आहे मालक स्वतः उठून चहादारी करतो. भांडवल असल्यावर वय अहो मालक म्हणतो या या या. विश्वासितो करे ज्यांची रोकडची खरेदी आहे मालक स्वतः उठून उभा राहतो आणि गिरायकाला म्हणतोय बा स्वतःच्या गादीवर बसून आणि हात जोडून उभा राहतोय बघा दुकान तुमचे. किती बी वाजता फोन केला तरी माल पोच होईल. इतकं चहादारी का करायला? कॅश पेमेंट आहे ह्याचं पेमेंट रुकत नाही. कसं असतंय खानदानी शहाण्यानं अपवाद पत वापरावी. भाषा कळली का? पत वापरू नये असं नाही, पण कधी अपवाद कधीतरी
हा पत वापरायची नाही सारखी सारखी पत वापरल्यावर पतीची अवपत होत असते. वाईट काय पतीची पुढं पुढं काय होती अवपत होऊन बसतो. मग जातीवंत शहाणी आहेत ना हा ती कधीतरी एखाद्या वेळेला पत वापरतात. पत राखून ठेवावं लागतं. हा व्यापार लाईन मध्ये धंद्यात पत काय पाहिजे राखली पाहिजे पत. हा पत नाही राखल्यावर होय कोण विचारतो. हा पत राखावं लागते ती राखून ठेवावं लागते ती आणि ती सर्वाला जमत नाही महाराज. पत राखायचं जे असतंय का त्याला माहिती आहे जेवढा पैसा तेवढाच माल खरी बाजूपेक्षा डोकंदुखी नको. आणि ज्यांचं कॅश पेमेंट आहे ना त्यांना वेगळी डोकंदुखी करायची गरज नाही. माल निकसून घेता येतो भावाभावी मिळतो. हा आणि खाली बघायची पाळी नाही. बरं ती उदारी उसनवारीची धंदे मोठ्या काय छोट्या दुकानदाराच्या काय अंगलट येतात काय येत नाही. अहो काही काहीची दुकानं बुस होऊन बसली दिलं ती आलंच नाही पुन्हा. हा मग मुद्दलामध्ये पडे बघा धंदा केला तर किमान पक्षी दुर्दैवानं मंदी आली मनावासा नफा नाही झाला न हो द्या काय हरकत नाही. उगा मुदलाला मुदल तर राहू मुदल बी हातात येत नसेल तर काय उपयोग आहे. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उद्दीम. त्याच्यासाठी कशाची गरज आहे गुंतवणुकीसाठी भांडवलाची गरज आहे. परमार्थात भांडवल कशाला म्हणतात विश्वासाला. विश्वास ही परमार्थातलं भांडवल आहे. ज्याच्याकडे विश्वास नसेल त्याचा परमार्थही नसेल. हा फक्त ध्यानात ठेवा. एवढं मोठं मंदिराला खर्च केला एवढी मोठी मूर्ती प्राणप्रतिष्ठा एवढा मोठा अन्नदानाचा ज्ञानदानाचा खर्च ह्याच्या बुडात काय नोटा येतोय नोटा ह्याच्या बुडात काय ओतलंय विश्वास. हे एवढं कशानं केलंय विश्वासानं केलंय. हा म्हणजे परमार्थात गरज कशाची विश्वासाची गरज. आणि कसं असतंय ही होलसेल दुकानदार आहेत ना किरकोळ विक्रेत्याला ते सुद्धा सांगतात हो तुम्ही आता नवीन मांडलंय पण एक ध्यानात असू द्या गिराईक कमी येऊ द्या पण लय उदारीचा कुटाणा करू नका. हा रोकडनं 4 कमी असू द्या आणि रोकडची खरेदी बघा. होलसेल दुकानदार आम्हाला सांगतो आता आम्ही कसले आम्ही किरकोळ विक्रेते तशा वाड्या घोड्या सायकल अमुकखेडा तमुकखेडा हे म्हणजे असं वाड्या घोड्या करीत चलते. आमची दुकान अशी फिरतं दुकान आहे आमचं चलतं आज पुन्हा तिथं ही बारकी बारकी आम्ही किरकोळ विक्रेते. आणि आमचे होलसेल दुकानदार एक आळंदीला एक देहूला एक पैठणला हे आमचे कसले दुकानदार आहे होलसेल दुकानदार आहे. आणि आम्ही तिथून माल खरेदी आणतो खेड्यातून मांडतो दुकान आमचं. मग ती होलसेल दुकानदार आम्हाला माल खरेदीच्या टायमाला सूचना देते. ती होलसेल दुकानदार आम्हाला सांगते कंगालाला माल देऊ नका काय म्हणते. आता पैठणच्या दुकानदाराने आम्हाला सांगितलं कुठल्या पैठणच्या दुकानदारानं सांगितलं कंगाराला माल देऊ नका. व्यर्थ बोली वाचा व्यर्थ बोली वाचा बोध गईचा
दुकानदाराने आम्हाला सांगितलं. काय म्हणतायत? क्रोधी, काय म्हटलंय? क्रोधी, अविश्वासी, त्याशी बोधकयचा, उलट व्यर्था पुली वाचा शिनवू नये. पैठणच्या दुकानदाराचं आम्हाला म्हणणं, क्रोधी माणूस आहे, अविश्वासी आहे, त्याचा विश्वास नाही, त्याला ज्ञान देऊ नका आणि सांगू नका. व्यर्था पुली वाचा शिनवू नये. का? कांगाराला माल दिल्यावर वापस येईल याची खात्री नाही. न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा. चोराला भांडवल देणं आणि त्याचं काही न घेता देता न पाहता देणं म्हणजे ते येणाराच कोण आहे? मूर्ख म्हणून. त्याला काय केलं माणसं म्हणते तुकोबरायच्या काळातली गोष्ट. कसं असतं, भांडवल गुंतवणुकीसाठी पहिली गोष्ट कांगाराला माल द्यायचा नाही हे पक्क ध्यानात ठेवायचं. कोणाला? कांगाराला माल द्यायचा नाही. हा, विश्वास रूपी भांडवल असेल तर त्याला माल द्यायला हरकत नाही. बर, ही होलसेल दुकानदार जे आम्हाला सांगायले ती बगलातून काढून मांडायलेत का? त्यांना बी गोडाऊनच्या मालकानं सांगितलं, ज्या गोडाऊन मधून हिने माल आणलाय, हे होलसेल दुकानदाराने कुठून माल आणलाय? फोडिले भांडार धन्याचा हा माल, तिथे मी हमाल भारवाही. तुकोबाराय म्हणतात त्या धन्याचे भांडार आहे आणि त्या भांडारातून आम्ही माल आणला. मग ते भांडार गृहाचा जो मेन मालक आहे त्यांनी आम्हाला ह्या होलसेल दुकानदाराला सांगितलंय काय, कांगाराला माल देऊ नका. ह्यांनी जसं आम्हाला सांगितलंय का नाही, कांगाराला माल देऊ नका, तसं त्यांना देखील पुन्हा सांगितलंय, गोडाऊनच्या मालकानं सांगितलंय कांगाराला माल देऊ नका. हा, क्या बात है. तैसे जे पार्था विमुख या परमार्था, तयासी संभाषण सर्वथा करावे ना विठाला. भगवान स्वतः सांगतायत. अगोदर देव बोलून गेला. 18व्या अध्यायातलं चिंतन आहे. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृशै तदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. काय म्हटलं भगवान? भगवान स्वतः बोलतायत. भगवान म्हणतोय अर्जुना ऐक बाबा, इति ते ज्ञानम आख्यातम, इति ते ज्ञानम, ते जे ज्ञान आहे कोणतं? गुह्यात गुह्यतरम मया, गुह्यात गुह्यतर असलेलं जे ज्ञान आतापर्यंत जे न संगेची माता देवकीशी, जे न संगेची पितया वसुदेवासी, जे न संगेची बंधुबळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. अजय माणूस कुठं बी नाही बोलला तर तिथं बोलतो म्हण आता आपल्याला. हा, पण एवढी लक्ष्मी जवळीक देखील हे ज्ञान सांगितलं नाही. ते गुह्य अर्जुनेशी बोलत आणि देव बोलून गेला ना अर्जुनाला. म्हणला अर्जुना यथेच्छसि तथा कुरु, मी तुला हे गुह्यातलं गुह्य ज्ञान दिलंय ना, आता तुझी जशी इच्छा होईल तसं कर. यथा इच्छसी तथा कुरु, तुझी जशी इच्छा होईल तसं कर असं देव म्हणला. आणि कप्तीशी देवाच्या लक्षात आलं काय, चकलीना अर्जुन कंगालाला माल देईल. काय अर्जुनाच्या लक्षात यायचं नाही. ताबडतोब ब्रेकवर पाय दिल्यासारखं, ए अर्जुना थांब 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 जरा. ठीक याच्या श्लोकाच्या खाल्ल्या श्लोकात लगेच देवानं सांगितलं, अर्जुना
यथा इच्छेशी तथा करू, पण 4 लोकाला सोडून विठाला 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 कोणाची 4 जण ऐक इदं देना तपस्कायम ना भक्ताय कदाचन न चाश्रूषवे वाच्यम न च माम्योऽभ्यसूयति। पहिला इदम ते ना तपस्कायम। अर्जुना तू सांगितल्याप्रमाणे जर पुढचा वागत नसेल करीत नसेल तर त्याला ज्ञान सांगू नको। इदम ते अतपस्कायम न तपस्कायम इथे तपस्कायम नाही तर पुरुष। अर्थात सांगितल्याप्रमाणे करीत नसेल त्याला ज्ञान सांगायचं नाही। एक अभक्ताय कदाचन, अभक्त असेल त्याला कदाचित सुद्धा ज्ञान सांगू नको। किती झाले 2। तिसरा न चाश्रूषवे वाच्यम। अर्जुना तू बोलतोस तुझ्या बोलण्यावर अथवा स्वतः तुझ्यावर त्याचा जर विश्वास नसेल अशा नमुन्याला अजिबात ज्ञान सांगू नको। किती झाले 3। आणि चौथा न च माम योभ्य सूयती। सूयती म्हणजे व्याकरण शास्त्रामध्ये शून्य चजजन्य शून्य मूळ धातू आहे, त्याचा अर्थ होतो अभिषवे। शून्य अभिषवे सूयते। अभिषव म्हणजे निंदा। शब्द कळाला का? अभिषव शब्दाचा अर्थ काय आहे? अभिषव म्हणजे निंदा। न च माम योभ्य सूयती। तू सांगून पुढं निघून गेल्यावर महाग कुचाकुची करीत असेल तर असल्या नमुन्याला चकलीनं बी ज्ञान सांगू नको। विढळ त्याच्यामध्ये हा एक आहे कोणता? तुझ्यावर अथवा तुझ्या शब्दावर ज्याचा विश्वास नसेल त्याला ज्ञान सांगायचं नाही। होलसेल दुकानदाराला गोडाऊनच्या मालकानं सांगितले, ती होलसेल दुकानदार आम्हाला सांगतील कंगालाला माल देऊ नका। म्हणजे परमार्थासाठी कशाची गरज आहे? विश्वासाची गरज आहे। आणि विश्वास असल्यावर धन्य विश्वासाची जाती तेथे वसती देवाची, तेथे वसती देवाची, तेथे वसती देवाची। धन्य विश्वासाची जाती देवाची, तेथे वसती देवाची, तेथे वसती देवाची। धन्य विश्वासाची जाती आणि तेथे वसती देवाची। विश्वास अतिमोलाची बाब। विश्वास नसेल त्याचा परमार्थ बी नसेल। आणि विश्वास असल्यावर टेन्शन घ्यायचं कामच नाही। पाहिजे असा माल खरेदी करता येतो। पण विश्वास ढिला जमत नाही बरं। पॅकिंग बद्दल काम लागतंय त्याचं। विश्वासात कशाची गरज आहे? पॅकिंग बद्दल असावं लागतं, कारण त्याला व्हायब्रेशन नावाची बिमारी आहे। कशाला? विश्वासाला। विश्वासाला व्हायब्रेशन व्हायची भीती आहे। त्याचं फाउंडेशन पक्क लागतं, आणि ज्याचं फाउंडेशन पक्क आहे ना विश्वासाचं त्याला दृढ विश्वास म्हणतात। कसला विश्वास? दृढ विश्वास। त्याला देवाची काळजी करा। ती महाभारतातलं उदाहरण दिलं जातं। कुठलं? धर्मानं भीमाला बोलून घेतलं, भीमा आपल्याला विजय मिळवून दिलाय, आईची इच्छा आहे एक वेळा माझ्या हातून देवाला घास खाऊ घालायची। तरी एकदा देवाला म्हणला, मग नाही द्वारकेहून देवाला बोलवून घ्यायचे जेवायला, जेवायचं आमंत्रण द्यायचं आहे ना। धर्म भीम म्हणला चालेल काय अडचण नाही।
फक्त ताट वाढल्यावर मला टच करा. काय ताट वाढल्यावर मला टच करा. 15 दिवस लुटून गेले महाराज. 15 दिवसानंतर ठरलेली तारीख 10 वाजलेत. कोण धर्म आहे काय दादा? डोळे चुळीत चुळीत उठला हे बाबा. अरे भीमा तू इथंच काम सांग. 38 आजची तारीख आहे ना देवाला जेवायला जायचं. हा म्हणला बरोबर आहे हो, पण ते ताट वाढलेत का? तोपर्यंत देवाच्या कड काही बातमी काही सुगाव काहीच. डोळे चुळीत चुळीत मध्ये गेला. 1.25 क्विंटलची गदा होती महाराज. ती गदा घेतली, पटांगणात आला, फिर करीत गदावर फेकली आणि गदेच्या नुटुब्यानं खाली डोकं धरलं आणि सांगितलं, देवा वेळेच्या आत जर हजर झालास तर ठीक, नाही तर हा भीम तुला दिसणार नाही. अहो डोक्यात गदा पडायला 4 बोट बाकी, तोपर्यंत गदा धरली. देव म्हणला, भीमा इतका अर्जंट कॉल असतो, ही पद्धत आहे महाराज. देव हजर झाल्याबरोबर लगेच जेवायला बसविला. मी ही सारं कशासाठी सांगायला, बऱ्याच वेळेला काही लंगुटा असे आवळ पुन्हा वरून लंगुटावर जांग लाव आणि एखादा चेट्या मुडपुटा हाणून जाते. काही पण तुम्हाला असं आहे ते खेळात येतात चेट्या मुडपिटन तरी स्टोर डाव टाकून घे काढ पैसे मध्ये. हे लंगुटा आवडूनच बियाजार इकडे. मुद्दा काय? ठाम जर विश्वास असेल तर परमार्थात फार काही वेगळे परिश्रम करावे लागत. पण विश्वासिया नाही लागत सायास, विश्वासिया नाही लागत सायास, लागत सायास. अनायासे रस अंगाय तो, अंगाय तो, हे अनायासे रस विश्वासिया नाही लागत सायास, अनायासे रस अंगा येतो. काहीच करावं लागत नाही महाराज, पण त्याचं फाउंडेशन मजबूत लागतं. एक बी नट ढिला झाला तरी काम होत नाही, पक्क फाउंडेशन लागतं त्याला. हा मग परमार्थातलं भांडवल म्हणजे विश्वास. पण कसं आहे, काही काही माणसाकडे दुनियेचा पैसा पडतो, भांडवलाला कमी नाही, पण ते येड्या जातीला गुंतवणुकीचं ज्ञान नाही. लक्षात बसायला काही काही माणसाकडे पैसा कमी नाही म्हणा, पण गुंतवणुकीचं ज्ञान लागते. आता काही माणसं गांजाच्या धंद्यात गुंतवाय बघत तिथं. कुठल्या धंद्यात? गांजाच्या धंद्यात रुपयाचे 4 रुपये होते. रुपयाचे 4 रुपये होते, त्याला चौपट म्हणते. 4 रुपये म्हणजे 1 रुपयाला 4 रुपये म्हणजे
चौपट झालं. पण हिंदीमध्ये ह्याचा अर्थ कळाला का? माणसं म्हणते यार वो पहले धंदा करता था गांजा का, वो अभी चल रहा है यार, चौपट हो चुका है यार. लक्षात येईल का नाही? हां, त्याचं चौपट झालं म्हणजे 2 नंबर धंद्यात मिळालेलं दिसतंय, पण मागची पुढची लेवल एकदाच बराबर होत असते. त्याचं नाव चौपट हो चुका है. तसं धंद्याचं ज्ञान चॉईस जमावी लागतं. हा, योग्य तो धंदा निवडायचा. धंदा जर चुकला तर मुदल बी हाताला येत नाही महाराज. हा, तुकोबाराय म्हणतात जन्मायोनी गमाविले. काय उपयोग आहे त्याचा? म्हणून धंद्याची निवड जमावं लागते. योग्य त्या धंद्यात गुंतवणूक करता आली पाहिजे. जुना काळ सावकारकीचा. जुना एक सावकार म्हणजे सौकी का नाम सावकारकी होता. काय सौकी का नाम सावकारकी, रुपयाला 100 रुपया. मग ती सावकाराच्या बगलात बसणारी जी होती त्यांनी सावकारला जरा पंपिंग केली. सावकार टाईट केला. हो सावकार, येडीबिडी आहेत का? 10 रुपये शेकड्यानं बाजारात पैसा मिळाला, रुपयाला 100 रुपये काय उगा नसलेलं. सावकार टाईट झालं. जुन्या खतवणीची 2-4 गिराईक आली होती. सावकारानं जाहीर सांगितलं बरं का पिंटू महाराज, सावकारानं जाहीर सांगितलं आता आपलं पहिल्यासारखं राहिलं नाही बरं का. काय हां पहिल्या ह्याच्यावर जातात जुन्या खतवणीचे 2-4 आलेली. हां हे असं ही नरवाडी म्हणा, ही पोंडूर म्हणा, हे असं म्हणजे जुन्याची जुनी अशी आलेली जुनी पहिले जुन्या वहिवाटीची यांनी जाहीर सांगितलं काय आपलं आता पहिल्यासारखं ना वार बोलून असं. हे चौघांनी एकमेकांना नजर मिळवली. ती म्हणले जरी वार बोलला तरी कमी न बोलायचं. नजरेतून ठराव झाला, पण एकानं 1.25, 1.5, 2.5, 3.5 किलो एका. हे बघा म्हणला बघा आता हे बघा काम होईल नाही तर भटपड. उद्याच्या टायमाला तोंड वाकडं करण्यापेक्षा 4 रुपयाच्या पुढं आपली हैसियत नाही, कोणाला घ्यायचे ती घेईन नाही तर राहील. चौघं तिला पाय देऊन बसली. काय 4च्या पुढं आपलं नाही. सावकारानं चौकड बघितलं, काय वातावरण काहीच नाही. एक खानदानी बदमाश बाजूला बसलो होतो. कसला बदमाश? असं सिजनेबल नाही, खानदानी बदमाश होतं महाराज. त्याच्या पिढ्या आल्या त्या धंद्यात. ती खानदानी बदमाश उठलं. ती आल्याबरोबर म्हणला ओ सावकार, तिथे मी ती वारबीर मला काही चालत नाही. म्हणजे याच बैठकीला 2 लाख देणं होत असतील तर 10 ना. 2 लाख देणं होत असतील तर 10 न म्हणल्याबरोबर महाराज 12 बंडीवाला सावकार होतं. खिशेच आपली आहेत गडी म्हणला 2 लाख तर आहेत. हो याच बैठकीला 2 लाख, जागा सोडायची नाही. सावकार खुश झालं. कुठं 4 कुठं 10. पण ती कसलं होतं पुढचं गिराईक? खानदानी बदमाश होतं महाराज, जातीवंत बदमाश. त्यांनी सांगितलं ओ सावकार जरा नीट ऐका, पुन्हा मी डबल बोलू देणार नाही. आयुष्यात 11ची भाषा आपल्याला जमणार नाही. आणि 9 न माझ्या खानदानीत नाही म्हणला. 10 म्हणजे 10च.
इतकं परफेक्ट बोलल्यावर सावकार जांभळून गेला, असं जांभळून. तुम्ही खोकड चकली ऐकली का कधी? नसेल विढाला. एकटे भेटा मला, मग तुम्हाला सांगतो खोकड चकली कसली असते. मग ती खात्रा चकली आहे खोकड चकली. कसल्या बी कुत्र्याला जागेवरच आडवीत येते. खोकड चकली तुम्हाला माहित नाही? नाही माहिती, मला एकट्याला भेटा मग सांगतो. अहो ती सावकार त्या तंद्रीत काय नियमानं बोलायला, 11ची भाषा जमणार नाही, 9 माझ्या खानदानीत ना, म्हणजे परफेक्ट 10 म्हणजे खुद झालं सावकार. त्या तंद्रीत 2 लाखाची बंडलं काढली आणि हातात टेकली. बंडलं हातात घेतल्यावर बी ती काही करून गेलं नाही, तर तिला पाय देऊन उभा राहिला. म्हणला सावकार, पुन्हा वाजवून सांगायला 4 चौघाच्या समोरची गोष्ट आहे. आयुष्यात 11ची भाषा आपल्याला जमणार नाही. हा 10 म्हणजे 10च असं बोलणं चलत राहील. सावकार त्या तंद्रीत उठलं, घरी आलं, चिमणी लावली आणि रात्रभर वह्या खतवणीच्या लिहित बसलं. 2 लाखाचं महिन्याला एवढं, तर व्याजाचं व्याज आणि मूळ रकमेचं व्याज आणि पुढच्या महिन्यात किती. 12 महिन्याचं टिपण करता उजडता तुकोबराय आले. राम राम महाराज, राम राम. तुकोबराय म्हणले सावकार बरं आहे का? माणसं बोलायले चॅप्टर. काय नाही महाराज, हवा का तुमच्या पायाच्या पुण्यानं काय म्हणता काल जुन्या खतवणीची 1 सोडून 4 आलती. 4च्या पुढे एकाचा पाय वाढला नाही. काय देवानं माणूस पाठवून दिला म्हणता. आणि मला आवडलं त्याचं बोलणं, परखड बोललो व जाता मला म्हणला याच बैठकीला 2 लाख देणं होत असतील तर 10 घेऊन गेलो बघा. आणि वाजवून सांगितलंय त्यांना आयुष्यात 11ची भाषा जमणार नाही आणि 9 माझ्या खानदानीत नाही म्हणलं बघा. तुकोबराय म्हणले त्याचं काही लिहून घेतलंय का? म्हणले नाही. मग तुकोबरायांनी तो सावकार उचलला ना अभंगात घातला. जेथे हाता आणि व्याज मारावे लेखिता. सावकार मुदलच लिहून मारा तुम्ही. काय आपलं व्याज लिहूनच मारा, मुदल येते का ती बघा. म्हणजे कसं आहे, केला धंदा तर किमान पक्षी अगदी नाही नफा झाला दैववशात, तर किमान पक्षी मुदलाला मुदल तरी राहावा. म्हणून धंद्याची काय जमावं लागते? चॉईस जमावं लागते. योग्य धंदा निवडला पाहिजे. कसं आहे, पहिली गोष्ट धंदा करायच्या अगोदर मी मुदल काय आहे ती सांगतो, म्हणजे मग धंदा करायचा कळतो ना, आहे की नाही. मुद्दल काय आहे ऐकायलात का? मुद्दल आहे आपण माणसं आहेत. काही शंका आहे का कोणाला ह्याच्यात? आपण कोण आहेत? सकाराम वार आपण कोण आहेत? माणसं आहेत ना, उघड माणसं आहेत. काही झाकून पाकून आहे का ही गोष्ट? आपण कोण आहेत? आपण माणसं आहोत. हे आपलं काय आहे? मुद्दल आहे. हा जमलंच. मनुष्य बनदारी साधी नारायण, मनुष्य बनदारी साधी नारायण, मनुष्य बनदारी साधी नारायण, मनुष्य बनदारी साधी
माणूस पण हे आपलं मुदल आहे. जमलंच तर माणसानं देव व्हावं. काय देव व्हावं. चढला धोका संत व्हाव. पण कसं आहे, दुर्दैवानं एवढी ताकद नाही. समजा नाही देव नाही संत होता आलं, कमीत कमी वीर शूर तरी व्हावं. आणि एवढं बी नाही जमलं, कमीत कमी पुढच्या जन्मात माणूस तरी व्हावं. लक्षात बसायले का नाही बसायला? कारण आपण कोण आहेत? माणसं आहोत. आणि हे आपलं काय आहे? मुदल आहे. मग कमीत कमी पुढच्या जन्मात नाही देव संत वीर शूर होता आलं, कमीत कमी माणूस तरी म्हणून जन्माला येऊ. एवढी जरी कमाई करून ठेवली तर समजायचं मुदलाला मुदल आहे. आता इकडं मला पद्धत माहीत नाही, आमच्याकडं ती राख सावडून येतात का नाही? हा, मग राख सावडून घरी आल्यावर असं टोपलं झाकलेलं असतं, काय भांडं असं झाकलेलं असतं. कुणी कुंकू म्हणा, कुणी राख अशी पद्धतशीर पांगवीत आणि साफ करून ठेवतात. आणि त्याच्यावर उमटत आहे ती कुणकड गेलंय म्हणून. का नाही इकडं तसं? हा, मग ती माणसं टोपलं उचलून बघत ती तर कशाचे पावलं उमटलीत रा. तर कमीत कमी तिथं नका नसू द्या देव म्हणा संत, पण काय उमटावं? निदान माणसाचे पावलं उमटावेत. एवढं बी साध्य झालं समजायचं काय का होईना बाबा मुदलाला मुदल आहे. म्हणून धंद्याची चॉईस जमावं लागतं. तुकोबाराय म्हणतात आम्ही कोणता धंदा निवडिला? हा, आमचा दत्तराव बोमशेटे आणि शिवशंकर बोमशेटे ह्या दोन्ही बंधूंनी कोणता धंदा निवडिला? अहो संतांचे पाय हा आमचा धंदा. हा, संताची पाय हा माझा विश्वास. 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 संताची विश्वास रूपी भांडवल कुठं गुंतविलंय? आमच्या कैलासवासी लक्ष्मणराव गंगारामजी बोमशेटे यांच्या दोन्ही चिरंजीवांनी कुठं गुंतवणूक केली? खता बियाण्यात. कशात गुंतवणूक केली? संताची पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायात गुंतवणूक केली. संतांचे पाय हा आमचा धंदा आहे. कळाला का धंदा? धंद्याचं नाव काय? संतांचे पाय. व धंदा कसला है? हा हत्ती के पाव में सबके पाव. सभी धंधों का इस धंधे में अंतर्भाव है. चाहे सो चीज मांग ले यहां मिल जाएगा बाबूजी. क्या बात है? अब कहीं मांगा
या धंद्यात मिळत नाही अशी वस्तूच नाही जगात. हा पढे तैसा आहे वान, पढे तैसा आहे वान, घातले दुकान पडे तैसा हेवान, पडे तैसा हेवान, पडे तैसा हेवान. घातले दुकान पडे तैसा हेवान, पडे तैसा हेवान, पडे तैसा हेवान. घातले दुकान अन पढी तैसा आहे वान. अहो ज्याला जो वानवळा पाहिजे ती मागा. आमच्या दुकानाला जे जया पाहिजे ते संत सज्जनी मांडिले दुकान. आणि जे जया पाहिजे ते भुक्ती मुक्ती फुकाच साठी. हा या दुकानाला काही मागा मिळतं. हे ताकद असली या दुकानाची. प्रत्येक वस्तू व्यक्ती द्यायची ताकद या दुकानात. हा दुकान आओ या दुकानाला तुम्ही केवढी बी महागाची वस्तू मागा. जगात सर्वात महाग काय वाटते तुम्हाला? चला बोला. हा जगात सर्वात महाग काय आहे? सर्वात महाग बोलायचं समजलं ना आडलं नाही. हा सर्वात महाग देव आहे महाराज. अति महाग काय? देव. देव महाग आहे ना. बाकी काही बी सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानो रान चिंतामणी परिया दुर्लभ विठोबाचे पाय. अनेक उपाय न चलती इथे. कसं वाटल ती करता येईल पण परिया दुर्लभ विठोबाचे पाय. मग ही अति महाग वस्तू म्हणजे देव. सर्वात दुर्मिळ देव. पण महाराज आमच्या दुकानाला हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. आमच्या संताचे पाय धरले की येणे साधती साधनी आणि तुटती भवाची बंधनी. कसं आहे संता पायी माथा ठेविता सद्भावे तिने भेटे देवा पे आप. भेटे देवा पे पायी माथा. गजानन महाराजाच्या पायावर सद्भावनेनं डोकं टेकलं की तेने भेटे देव आपे आप. मनवो निसंता अखंड भजावे, मनवो निसंता अखंड भजावे तेने भेटे देव आपे आप. तेने भेटे अखंड भजावे तिने भेटे देव आपे आप. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. अहो काही बी मागा आमच्या धंद्यात. आमच्या धंद्याचं नाव माहिती का? संतांचे पाय हा आमचा धंदा. सुख एक हेची ठाई चकारात्मक. सुख एक हेची ठाई आणि बहुपायी संताची
सुख अनुपम्य संताची चरणी प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांदत असे काही मागा विश्रांतीचा ठाव आणि सायखेड्यामध्ये पायी संताची भाव इथं तुम्ही जी म्हणाल काही मागा संतांच्या पायाजवळ मिळतंय का मिळत नाही आणि म्हणून गुंतवणूक दत्तराव शिवशंकर यांनी गुंतवणूक केली ती चुकीची का बरोबर आहे यांनी गुंतवणूक जी केली कुठे गुंतवणूक केली धंद्याचं नाव काय संतांचे पाय या धंद्यात गुंतवणूक केली आता या धंद्यात मिळत नाही असती वस्तू व्यक्ती पदार्थच नाही काही मागा हा एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ म्हणून संताची ये पायी हा माझा विश्वास आणि पुन्हा कधी कधी नाही सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावनेनं दास होणं महत्वाचं आता सर्व भावनेनं त्याचं कारण आहे कसं असते बघा प्रत्येक नात्या गोत्याबद्दल माणसाच्या भावना आहेत का नाही आईबद्दल काही वडिलाबद्दल काही चुलते चुलती मामा मामी काका मावशी भावना प्रत्येकाबरोबर थोड्या थोड्या प्रत्येकाबरोबर नात्या गोत्यात भावना थोड्या थोड्या आहेत का नाहीत आहेत मग सर्वच भावना जर सर्व नात्या गोत्यात वाटून गेल्या कल्पना करा एक ग्राम्य दृष्टांत सांगतो एखाद्या माणसाचं दुकान भर चौकात आणि ती सोनपेठ सारख्या ठिकाणी कुठे बाजारचं गाव सोनपेठ सारख्या गावात आणि भर चौकात दुकान बी नंबर 1 गिराईक तोंड काढू देत नाही चारी बाजूचं गिराईक तिथे माल बी नंबर 1 भरलाय आणि बाजार दिवाळीचा आहे हा बाजार कशाचा आहे दिवाळीचा बाजार आहे महाराज अवश्य आता उदबत्ती ओवाळली नसतं शटर वर करायच्या टायमाला फोन आला हॅलो कोण दुकानदार हो मीच बोलतो का घटना कळली का नाही गडे आती तुमचा लाडका धाकटा म्याहून आणि तुमचा सासरा जागेवरच हा अरे बापरे कस का आता सासरवाडीत फोन लावली की सरे रडापाडे आणि हिन आवाज मग आता बाजारचा दिवस आहे दिवाळीचा बाजार आहे माल नंबर 1 भरलेला आहे भर चौकातलं दुकान आहे मग आता हे शटर वर करायचं का कसं तुमच्या म्हणून मला बायको नसल्यामुळं मी होणार नाही त्याच्यामुळं त्याचं दुःख किती असतंय ते तुम्हालाच कळलं विचार करा जर एखाद्यानं तसंच शटरवर केलं आणि 10-5 गिराईक बघून जाऊ म्हणलं तर पक्क ध्यानात असू द्या महाराज जिंदगीभर बिना भूताची भांडी घरात वाजत असतील बाई एकच म्हणते माझा भाऊ गेला माझा बाप गेला आणि ह्याला धंद्याची आग पडली होती ह्याचा धंदाच काढते महाराज एखाद्याला हाडळ लागावी पण बाई लागू नये बाई लय अवघड जिंदगीभर तिची गाठ पिळ काढू मोसमच ठेवीत नाही माणसात काय त्याच्यामुळं गपचीप उठायचं विधी मार्गात जायचं दुकानाचं ती धंद्याचं फॅड मग या मेहुण्या पाहुण्याबद्दलच्या बाहुनेनं धंद्यावर पाणी फिरलं का नाही बोला फिरलं का नाही फिरलं म्हणून तो कुमाराय म्हणले आम्ही काय केलंय हे जेवढ्या नात्या गोत्याच्या बाहुना आहेत ना त्यांच्या पिना बोर्डातूनच उपशिल्या आणि सर्व बाहुना एकवटून आमच्या गजानन महाराज आता काय जे असतील आमचे ते गजानन महाराज काय जे असेल ते आमचं गजानन महाराज आम्ही असं 1 वे केलं
काय सर्व भावी दास झालो त्यांचा कशासाठी तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ माझे हित करीती सकळ ओ तिने हा गोपाळ सर्व भावनेनं त्यांचा दास होण्याचं कारण चकारात्मक तेची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी. हित शब्दाचा अर्थ आहे संतांनीच केला. हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं नाम चिंतन करणं याचं नाव हित. पण हिताचा कळस कशात आहे? नामचिंतन करणं हे हित आहे आणि हिताचा शेवट जेने हा गोपाळ कृपा करी. देवानं कृपा करण्यामध्ये हिताचा शेवट आहे. पण देवानं कृपा करणं ही गोष्ट सोपी का अवघड आहे? अवघड आहे का महाअवघड आहे? महाअवघड आहे. मग एवढ्या लांबच्या प्रवासाला साधक हा थकतो बागतो एवढ्यासाठी भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख तिची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. कसं आहे धंद्याची पद्धत आहे. वैष्णवाचा माल खरान तुरतुरा हा देंगे दिलायंगे नाही रोकडच असते. हां कसं असते धंद्यात बघा एका हातानं द्यायचं नाही एका हातानं घ्यायचं. हां पद्धत कशी आहे तर संताच्या धंद्याची पद्धत कशी तुम्ही माझ्याकडे बघावं लागेल तर कळेल तुम्हाला. ऐकून कळत नाहीत काही गोष्टी सांकेतिक असतात. सर्वांनी माझ्याकडे बघितलं तर धंदा कळलं आणि थोडक्यात कळलं. ऐकून बरेच दिवस कळत नाही आता बघून कळत आहे. माझ्याकडे बघावं लागतं आता. हां बघा लवकर कळतो धंदा कसा आहे ते लक्ष ठेवा. आता इकडं माझ्याकडे बघावं लागतं. बघायलात का माझ्याकडे मग माझ्याकडे बघा इकडे इकडे तिकडे बघू नका बाकी. आता इकडे बघा ते थोडक्यात धंद्याचं एक टेक्निक आहे का आता संताची पायी हा माझा विश्वास हा ही रक्कम आहे आमची रोकड विश्वासरूपी भांडवल. लक्षात बसायला का नाही कसा धंदा असतो ते ऐका इकडे बघा. आता बघा संताची पायी हा माझा विश्वास तर लक्षात असू द्या जेने हा गोपाळ कृपा करी. लक्षात केले का नाही हा विश्वास म्हणजे भांडवल आहे माणसामध्ये. तर हिंगाश हे बघा हे घ्या हे बघा पैसे आहे की नाही. तसं तुकोबारा म्हणतात संताची पायी हा माझा विश्वास तर दुसऱ्या हातानं जेने हा गोपाळ कृपा करी. विश्वास धरोनी राहिलो निवांत विश्वास धरोनी राहिलो निवांत ठेवून या चित्रा तुझे पाय. विश्वास धरोनी राहिलो निवांत विश्वास धरोनी राहिलो निवांत. विश्वास धरून राहिलो निवांत आणि ठेवून या चित्त तुझे पायी. हा असं आहे बघा काय संताची पायी हा माझा विश्वास. तर इकडं जेने हा गोपाळ कृपा करी. आता पुढचा ऐका काय सर्व भावे दास 1 2 10 5 नाही किती भावे
सर्व भावे दास झालो त्यांचा, कारण त्यांची याने जोडे सर्व, म्हणून तुका म्हणे शेषी शिवी नावडी, वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुकोबराय म्हणतात संतांच्याकडे सारं रोकड असते, जबानीला खोट नाही. बोलले बोल, हा तुका म्हणे खरे झाले नाही एका बोले संतांच्या. हा म्हणून तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष सेवेना आवड पोंडोळ, तुका म्हणे शेष सेवेना, तुका म्हणे शेष सेवेना,
स्मरण करतो आणि ज्ञानोबाराच्या चरणी सेवा समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल